तर मंडळी, सर्व पितरी अमावस्या यंदा 21 सप्टेंबर रोजी येणार आहे आणि हा खूप खास दिवस आहे, कारण यावेळी बनणारा खूप शुभ मुहूर्त पितरांचा आशीर्वाद मिळवण्याचा आणि पितृदोष दूर करण्याचा हा एक योग्य मुहूर्त मानला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया सर्व पितरी अमावस्याचे महत्त्व, दर्पण कसं करायचं आणि या दिवशी शुभ मुहूर्त कोणते आहे. याचबरोबर दर्पण करताना किंवा नैवेद्य दाखवताना कोणत्या खास गोष्टी लक्षात ठेवाव्या हेही संपूर्ण जाणून घेऊया. चला सुरुवात करूया. वैदिक पंचांगानुसार यंदा 21 सप्टेंबर 2025 रोजी सर्व पितरी अमावस्या येत आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेले दर्पण आणि श्राद्ध पूर्वजांना संतुष्ट करतात आणि त्यांच्या जगात शांती प्रदान करतात. विशेष म्हणजे या दिवशी केलेल्या श्राद्धांमुळे मोक्ष प्राप्त करतात. म्हणूनच हा एक विशेष पवित्र दिवस मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सर्व पितरी अमावस्येचा दर्पण आणि पिंडदानाचा शुभ काळ दुपारी असेल. दर्पणाची वेळ सकाळी 11:50 ते दुपारी 12:38 राहणार आहे. या काळात केलेले श्राद्ध आणि दर्पण हे विशेष फलदायी मानले जाते. अमावस्या आणि पितृ पक्षात एक अतिशय शुभयोग तयार होतो. 14 सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत प्रवेश करेल. तिथे गुरु आदित्य उपस्थित आहे. चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे तयार होणारा गजकेसरी योग हा बुद्धिमत्ता, बुद्धीत सुधारणा आणि सन्मान वाढवतो असे मानले जाते. इतकंच नाही तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी इतर अनेक शुभयोग देखील तयार होत आहेत. शुभयोग संध्याकाळी 7:52 सुरू होईल. त्यानंतर शुक्ल योग संध्याकाळी 7:52 सुरू होईल. त्यानंतर शुक्ल योग सर्वार्थ सिद्ध आणि शिवयोग देखील तयार होत आहे. हे सर्व योग धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अधिक महत्त्वाचे बनवतात. सर्व पितरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून नवरात्र देखील सुरू होत आहे. त्याच्यामुळे हा दिवस आणखीच पवित्र होतो. म्हणूनच पितृपक्षात हा दिवस विशेष मानला जातो. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बरेच जण त्यांच्या पितरांसाठी दर्पण करतात. गरुड पुराणासह अनेक पुराणांमध्ये असे सांगितले आहे की पितरांचा श्राद्ध या दिवशी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती लागते. तुम्ही सुद्धा आपल्या पितरांसाठी सर्व पितरी अमावस्येला श्राद्ध दर्पण करणार असाल तर श्राद्ध संबंधित असलेल्या काही नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. या नियमांचे व्यवस्थित पालन केले तरच आपल्या पितरांना खऱ्या अर्थाने शांती लाभू शकेल. यामध्ये श्राद्ध गोष्टीसाठी केळीच्या पानांचा वापर अजिबात करू नये असे सांगितले गेले आहे. असे म्हणतात की पितृपक्षात जेव्हा आपण श्राद्धांचे आयोजन करतो तेव्हा श्राद्धाचे भोजन वाढवण्यासाठी केळीच्या पानाचा वापर करू नये. आपण चांदी, तांबे, पितळ अशा पद्धतीच्या धातूंपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करू शकतो. यावेळी पत्रावळीचा वापर करणे ही शुभ मानले जाते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे श्राद्धाचे भोजन तयार करताना त्यात तिळाचा वापर अवश्य करावा. सहसा काळे तीळ तर्पणासाठी वापरले जातात. हे तीळ पासून तात्पुराचा संरक्षण करतात. याशिवाय श्राद्ध भोजनात दूध, मध आणि गंगाजलाचा वापर करणे गरजेचे आहे. याचबरोबर आपण पितराच्या भोजनाचे आयोजन करत असाल किंवा आपल्या घरात ब्राह्मण पूजन होत असेल आणि नेमके त्याच वेळी आपल्या दारासमोर कोणी उपाशी व्यक्ती भोजनाच्या आशेने येत असेल तर प्रथम त्याला भोजन द्यावे. असं केल्याने पितरांची अस्तामिक वर प्राप्त होते. कारण गरुड पुराणानुसार आपले पूर्वज हे
कुठल्याही स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात. त्याचबरोबर श्राद्धांचे जेवण पितरांसाठी आणि ब्राह्मणांसाठी काढल्यानंतर काही भाग पशुपक्ष्यांसाठी सुद्धा ठेवावा. श्राद्धाच्या दिवशी पशुपक्ष्यांना अन्नदान करणे गरजेचे असते. त्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. शास्त्रानुसार पशुपक्ष्यांना सर्व प्रकारच्या ऊर्जा ओळखता येतात. या बाबतीत भगवंताची त्यांच्यावर विशेष कृपा असते. त्यामुळे काय असो, कावळा असो किंवा कुत्रा असो आणि इतर पशु पक्ष्यांना सुद्धा या दिवशी अन्नदान करावं, कारण कुठल्याही रूपात आपल्या समोर येऊ शकतात. त्याचबरोबर श्राद्धाचा आयोजन सकाळी किंवा दुपारच्या वेळेस करावे. श्राद्धाचे आयोजन संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधीही करायचे नसते असं म्हणतात. संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी ही भटकणाऱ्या अतृप्त आत्म्यांच्या विचारांची वेळ असते असेही म्हटले जाते. त्यामुळे यावेळी श्राद्धाच्या भोजनाचे आयोजन करणे अशुभ असतं. सर्व पितरी अमावस्या सर्व पितरांच्या शेवटी येते, त्यामुळे तिला सर्व पितरी अमावस्या किंवा तिला महालय अमावस्या असेही म्हणतात. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा पितृपक्षातला शेवटचा दिवस असतो. या दिवशी आपण पितरांना निरोप देत असतो. ज्या पितरांचे श्राद्ध करायचं राहून गेलं असेल किंवा ज्यांना श्राद्ध आठवत नसेल अशा पितरांचा श्राद्ध या दिवशी करतात. या दिवशी सर्व पितरांची नावे घेऊन श्राद्ध करावे. ही श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. तर आधी सांगितल्याप्रमाणे सर्व पितरी अमावस्या तिथीनुसार 21 तारखेला साजरी होईल. यावेळेस सर्व पितरी अमावस्याला शुभयोग आणि सर्वात सिद्धियोग देखील असेल. या दिवशी करायचा श्राद्ध विधी थोडक्यात जाणून घेऊया. या दिवशी पवित्र नदीत अंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प करावा. जगात अक्षता टाकून ते जल देवाला अर्पण करावं. मग पितरांच्या नावाने तर्पण करावं. पित्र अर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुलं हातात आणि टाकावे. तर्पण करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये गर्भ बांधावा आणि नंतर थोडं जल घेऊन हे रिकामे पात्र टाकावे. सर्व पितरांना आठवण प्रत्येकाच्या नावाने 3 वेळा जल अर्पण करावं. तर्पण करताना ओम पितृब्रह्म नमः, ओम पितृब्रह्म नमः असाच जप करावा. नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करावे आणि घरी गरजूंना बोलून भोजन द्यावे. आता सर्व पितरी अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे, ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून पितरांना आदराने निरोप दिला जातो. अशा पद्धतीने सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते. सर्व पितरी अमावस्याच्या दिवशी केलेल्या तर्पणामध्ये श्राद्धात तर्पण विधी करताना काही गोष्टी या अत्यंत आवश्यक मानल्या गेल्या आहेत. या काही गोष्टी त्यांना अर्पण केल्यास त्यांच्या आशीर्वादामुळे जीवनातील समस्या आणि अडचणी दूर होऊ शकतात असे सांगितले जाते. शिवाय दैनंदिन संपत्ती ऐश्वर्य कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. यामुळे पितृदोषाचा प्रभाव सुद्धा कमी होण्यास मदत होते असे सांगितले जाते. आपल्या माणसांनी अर्पण केलेल्या फळामुळे पूर्वज प्रसन्न होतात, त्यांना समाधान प्राप्त होते, कारण जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जल कायम माणसाला उपयोगी पडत असतं. पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते. मृत्यूनंतरही पाणी महत्वाची भूमिका पार पाडते. तर्पण विधी केले तर पूर्वज तृप्त होतात, वारसांना आशीर्वाद देतात. त्यामुळे कुटुंबात धनधान्याची कमतरता राहत नाही. गर्भात पाणी आणि पाण्यात काही तीळ घालून तर्पण विधी केले जातात. श्राद्धपण विधी करताना सर्वात महत्वाचे म्हणजे श्राद्धपूर्वक केलेल्या श्राद्ध विधीने पुण्य प्राप्त होते असं सांगितलं जातं. सर्व विधींमध्ये अन्य सर्व गोष्टी भौतिक आहेत, मात्र एकच अभौतिक गोष्ट आहे, ती म्हणजे श्राद्ध.
पूजेशिवाय श्राद्धाला काही महत्वच राहत नाही. श्राद्धापूर्वक केलेले पूर्वजांचे स्मरण म्हणजे श्राद्ध होय. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वसंस्कृती आणि देवतांविषयीची श्राद्ध ठेवावी. पितृपक्षातील श्राद्धविधी, तर्पण किंवा दान धर्म करताना मनात कायम श्रद्धा ठेवावी असेही सांगितले जाते. सर्व पितृ अमावस्या बद्दल आणखी काही माहिती तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी रामबाण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.